बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे बीडमधून। बीडमध्ये विद्यार्थिनीच्या लैंगिक अत्याचाराप्रकरणी कोचिंग क्लासेसचा मालक विजय पवारवरील आणखी एक आरोप समोर आलेला आहे। 2 वर्षांपूर्वीही विजय पवारनं एका मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप मुलीच्या पालकांनी केलाय। मुलीच्या पालकांनी 2 वर्षांपूर्वी पोलिसात तक्रार देखील दिली, पण त्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही असं म्हटलंय। 2 वर्षांपासून मुलीचे पालक पाठपुरावा करतायत, पण कुठलीही दखल अद्याप घेतली नसल्याचं त्यांनी सांगितलंय। दरम्यान सध्याचं प्रकरण समोर आल्यानंतर पुन्हा पालकांनी समोर येऊन तक्रार केली आहे। आता या तक्रारीवर पोलीस अधीक्षकांकडून तपास केला जाणार आहे। 2 वर्षापूर्वी या ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलचे संचालक विजय पवार यांनी माझ्या मुलीवरही असाच अन्याय अत्याचार केलेला आहे आणि आज अधीक्षक साहेब, पोलीस अधीक्षक साहेबांच्या हिमतीमुळे, त्यांच्या या पत्रामुळे आज माझ्यामध्ये भी हिंमत आली। हे 2 वर्षापासून यांची तक्रार मी जिल्हा अधिकारी, शिक्षण अधिकारी यांच्याकडे केलेली होती, परंतु मला आता आजपर्यंत त्यांचा न्याय मिळाला नाही। परंतु आज मी हिंमत करून आज त्यांना तक्रार केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आकाश सावंत आहेत। आकाश, विजय पवारवर आणखी एक आरोप आज समोर आलेला आहे। नेमका काय आरोप केला या पालकाच्या मुलींच्या पालकांनी? नक्कीच दीपाली, उमा किरण शिक्षण संस्थेमध्ये नुकत्याच समोर आलेल्या लैंगिक छळ प्रकरणी विजय पवार आणि प्रशांत खटोळकर यांना अटक करण्यात आली। त्यानंतर बीड जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली। या प्रकरणी पीडित मुलीने एका वर्षानंतर समोर येऊन गुन्हा दाखल केला। यानंतर अनेक नागरिक आक्रमक झाले आणि अनेक व्यक्तींनी यावर आपले वेगवेगळे प्रकरण समोर येत आहेत। यानंतर पोलीस अधीक्षक यांनी देखील आवाहन केलं होतं, जे कोणी पीडित असतील त्यांनी समोर येऊन तक्रार दाखल करावी, त्या पीडित व्यक्तीचं नाव व गुपित ठेवण्यात येईल असंही पोलीस अधीक्षकांनी म्हटलं होतं। यानंतर आता एक पीडित पालक समोर आला आहे। गेल्या 2 वर्षापासून माझ्या मुलीला बॅड टच करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप या पालकांनी केला आहे। यानंतर आता पुन्हा विजय पवारच्या अडचणीत वाढ झाली आहे, मात्र अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही, केवळ निवेदन देण्यात आलं आहे। मात्र पोलीस आता या प्रकरणी गुन्हा दाखल करतील का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे। आकाश, पोलीस अधिकाऱ्यांकडून काय सांगण्यात आलं याबद्दल? पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय की पोलिसांना या व्यक्तीने, जो पीडित पालक आहे, त्यांनी निवेदन दिलंय। पोलीस या घटनेचा तपास करत आहेत आणि यानंतर पोलीस अधिकारी या प्रकरणावर गुन्हा दाखल करतील। निश्चितच। धन्यवाद आकाश, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।